आणि खास ज्या आज्या आपल्या भारतामध्ये असतात आणि होणाऱ्या आज्यांना जेव्हा समजतं की आजी होणार आहे, तर त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्नांचं काहूर उठतं की आता आपलं लेकरू साता समुद्रापार आहे आणि आपण तिथे नाही आहे, तर कसं काय त्या मॅनेज करतील. नमस्कार मंडळी, मी पल्लवी पुन्हा एकदा अगदी खूप खूप मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन नेदरलँड्स. हे जीवन सुंदर आहे. आज ब्लॉग नाही बनवत, तर आज मी छान खास इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आज माझ्या मैत्रिणीचा कॉल आला आणि तिने मला सांगितलं की तिच्याकडे गुड न्यूज आहे, ती आई होणार आहे. तर आता तिला माहिती हवी होती की कुठे आता माझं नाव रजिस्टर करू, कुठल्या डॉक्टरांकडे जाऊ, असंख्य प्रश्न तिच्या मनामध्ये होते. तर मग माझ्या मनात असा विचार आला की अरे, अशा खूप सारे आपल्या सख्या मैत्रिणी असतील ज्या इथे आल्यानंतर त्यांना समजतं ते आई होणार आहे आणि खूप सारे प्रश्न त्यांच्या मनामध्ये उभा राहतात. तर आपण एक छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तयार करूया, म्हणजे त्यांना हेल्प होईल. आणि खास ज्या आज्या आपल्या भारतामध्ये असतात आणि होणाऱ्या आज्यांना जेव्हा समजतं की आजी होणार आहे, तर त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्नांचं काहूर उठतं की आता आपलं लेकरू साता समुद्रापार आहे आणि आपण तिथे नाही आहे, तर कसं काय त्या मॅनेज करतील आपण नसताना. तर खास त्या आज्यांसाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा. तर माझ्या दोन्हीही डिलिव्हरी येथे नेदरलँड्समध्ये झालेल्या आहेत. शर्वरी शिमई दोघी पण इथे नेदरलँड्समध्येच बॉर्न झाल्या. तर माझा सगळा प्रवास आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. प्रेग्नन्सीच्या नंतर कुठल्या हॉस्पिटलमध्ये मी गेले, कशाप्रकारे इथल्या जी सिस्टीम आहे, हेल्थ सिस्टीम, हेल्थ सेंटर आहे, तुम्हाला कशाप्रकारे मदत करतात, त्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची आणि थोडी थोडी माहिती मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे. तर जेव्हा मला समजलं मी आई होणार आहे, तेव्हा मी जे आमचं GP आहे, जिथे माझं नाव रजिस्टर आहे, त्या GPकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मी आई होणार आहे. तर मग त्यांनी मला पुन्हा चेक केलं आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या एरियामध्ये मिडवाईफ आहे, त्या मिडवाईफचं मला नाव सजेस्ट केलं, त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता म्हणून. आता मिडवाईफ म्हणजे कोण? तर येथे मिडवाईफ म्हणजे प्रशिक्षित डिलिव्हरी करणाऱ्या लेडीज, पण इथे त्या सर्टिफाईड आहे. त्यांना छान प्रशिक्षण दिलेलं असतं मेडिकली आणि छान कोर्स घेऊन त्या फक्त डिलिव्हरीची कामं करतात. म्हणजे आपली संपूर्ण प्रेग्नन्सीपासून जे आपले सगळ्या टेस्ट वगैरे, आपले सगळे हेल्थ पाहणं आणि त्याच्यानंतर आपली डिलिव्हरी करणं, हे सगळं काम त्या मिडवाईफ करतात. त्यांना मिडवाईफ असं म्हटलं जाते येथे. तर त्यांच्याकडे आपली फाईल जाते, मग ते आपल्याला अपॉइंटमेंट देतात. जेव्हा आपण आपलं नाव त्यांच्याकडे रजिस्टर करतो, तेव्हा मग त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपली फाईल तयार करतात. छान प्रकारे आपली सगळी हिस्ट्री त्यांच्याकडे घेतात. आपल्याला काही हेल्थ इश्यू आहेत का, आपली काही पहिली हिस्ट्री आहे का, ॲबॉर्शन वगैरे झाले का, मिसकॅरेज झाले का, हे सगळे हेल्थ हिस्ट्री आपली त्यांच्याकडे सेव्ह करून घेतात. आणि त्यानंतर मग सुरुवात होते त्यांच्याकडे आपले संपूर्ण जे 9 महिने आपली ट्रीटमेंट असते ती त्यांच्याकडे होते. जर आपल्याला काही हेल्थ इश्यू असतील, आपले पहिले काही मिसकॅरेजेस झालेले असतील, तर अशा वेळेला मग आपली फाईल मिडवाईफकडे न राहता हॉस्पिटलकडे जाते. गायनॉकॉलॉजिस्ट आपली संपूर्ण केअर करतात. आपले संपूर्ण हेल्थचं मग गायनॉकॉलॉजिस्टकडे फाईल जाते आणि त्यांच्याकडे आपली ट्रीटमेंट सुरू होते. जेव्हा मिडवाईफकडे आपण जातो, त्याच्यानंतर मग ते आपल्या प्रत्येक 2 आठवड्याला त्यांच्याकडे बोलवतात. आपल्याला 2 आठवडे नंतर 1 आठवड्यानंतर असे त्यांच्या अपॉइंटमेंटचे जे ठरलेले डेज असतात, त्यानुसार ते आपल्याला स्टेप बाय स्टेप्स बोलवत राहतात. त्याचबरोबर आपल्या काही टेस्ट वगैरे असतील, जसं की ब्लड टेस्ट म्हणा किंवा शुगर टेस्ट. 5व्या महिन्यामध्ये येथेही शुगर टेस्ट घेतली जाते आणि ती फार इम्पॉर्टंट असते. म्हणजे माझ्यासाठी तर फारच महत्त्वाची होती, कारण की शर्वरीच्या वेळेला आणि श्रीमेच्या वेळेला पण दोन्ही टायमाला मला डेस्टेशनल डायबिटीज डिटेक्ट झाला होता. आपली शुगर खूप प्रेग्नन्सीमध्ये वाढते आणि अशा वेळेला तिला कंट्रोलमध्ये आपल्याला ठेवणं फार गरजेचं असतं. तर 5व्या महिन्यामध्ये शुगर टेस्ट घेतली जाते. रिकाम्या पोटी आपण जायचं हॉस्पिटलमध्ये. आपली ज्या दिवशी शुगर टेस्ट असते त्या दिवशी तिथे गेल्यानंतर एक पेय आपल्याला प्यायला दिलं जातं. त्याच्यानंतर 2 तास आपण तिथे थांबायचं. 2 तासानंतर पुन्हा एकदा आपली शुगर टेस्ट घेतली जाते आणि मग त्याच्यामधून आपल्याला सांगितलं जातं की आपली बॉर्डर लाईन आहे, शुगर कंट्रोलमध्ये आहे की कंट्रोलच्या बाहेर आहे. आणि जर
कंट्रोलच्या बाहेर असेल आपली शुगर, तर आपल्याला प्रत्येक मीलनंतरनं, जर खूपच हाय शुगर असेल तर प्रत्येक मीलनंतरनं शुगर आपल्याला रोज पाहणं गरजेचं आहे. घरी तिची टेस्ट करायची प्रत्येक मीलनंतरनं, आणि त्याचे रिपोर्ट्स असतात ते प्रत्येक आठवड्याला आपल्याला मिडवाईफकडे पाठवायचे असतात. आता जास्त शुगर झाल्यावरती काय होतं, जास्त शुगर आपली वाढलेली असेल तर आपल्या बाळाचं वेट 8व्या-9व्या महिन्यामध्ये खूप वाढतं, आणि वेट वाढल्यानंतरनं जास्त करून बाळाचं डोकं मोठं होतं, आणि मग त्यामुळे आपली नॉर्मल डिलिव्हरीला खूप सारे प्रॉब्लेम येतात, आणि मग आपल्याला सी सेक्शन करावं लागतं. नेदरलँड्समध्ये 90% 80 ते 90% नॉर्मल डिलिव्हरीवरतीच भर दिला जातो. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल, माझी डिलिव्हरी नॉर्मल आहे की सी सेक्शन आहे? तर माझ्या दोन्हीही डिलिव्हरी नॉर्मल आहेत. तर येथे जास्तीत जास्त प्रयत्न केले जातात तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी तुमची व्हावी म्हणून. बाळाचे आपल्याला हार्टबीट्स वगैरे ऐकवले जातात. त्याचबरोबर 5व्या महिन्यामध्ये ची टेस्ट असते. म्हणजे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की आपल्याला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, तर ते पण आपल्याला लगेचच 5व्या महिन्यामध्ये समजतं, आणि ते समजल्यानंतर त्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाची रूम छान प्रकारे डेकोरेट करू शकता. आणि मुलगा होणार असेल तर ब्लू कलरचं, मुलगी असेल तर छान पिंक कलरचं छान फंक्शन करतात. तर अशा प्रकारे इथे आपल्याला 5व्या महिन्यातच कळतं आपल्याला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे. त्यानंतर आपल्याला 7व्या महिन्यामध्ये आपली मिडवाईफ सांगते की तुम्हाला मिडवाईफ किंवा गायनोकॉलॉजिस्ट ज्यांच्याकडे आपलं ट्रीटमेंट चालू असेल ते आपल्याला सांगतात की तुम्हाला क्रामझोर्ग बुक करायची आहे. आता क्रामझोर्ग म्हणजे काय? क्रामझोर्ग म्हणजे आपली डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला हेल्प करायला 5 ते 7 दिवस एक लेडीज येते. त्या गव्हर्मेंट थ्रू त्यांना छान प्रशिक्षण दिलेलं असतं. तर आपली डिलिव्हरी झाल्यानंतर आपली सगळी घरातली कामं करण्यासाठी आणि बाळंतिणीची आणि बाळाची छान प्रकारे काळजी घेण्यासाठी क्रामझोर्ग आपल्याला आपल्या घरी येतात आणि छान प्रकारे आपल्याला हेल्प करतात सगळ्या कामांमध्ये. आता या क्रामझोर्ग कुठलं काम करतात? सकाळी आल्यानंतर बाळाला छान अंघोळ घालणं, बाळाचं वजन घेणं, जी झालेली आई आहे तिची छान केअर करणं, घरातली सगळी कामं म्हणजे कपडे वॉशिंग मशीनला लावणं, ड्रायरला लावणं, सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं, मार्केटमधून ग्रॉसरीज घेऊन येणं, घरात व्हॅक्यूम क्लीन करणं, हे सगळी कामं ते करतात. स्वयंपाक पण करतात, पण आपण इंडियन्स सांगत नाही त्यांना स्वयंपाक वगैरे करणं. आपला स्वयंपाक म्हणजे खूपच काम असतं वाढीव. तर इथे ब्रेड पास्ता वगैरे करतात, तर ते करू शकतात. तर अशा प्रकारे ते सगळे हेल्प करतात. मेन म्हणजे आपल्याला त्यांची खरी हेल्प होते ते म्हणजे आपल्या बाळाला केअर करणं, बाळाचं वजन घेणं, किंवा बाळ छान प्रकारे दूध पिते की नाही, बाळसारखं रडत असेल तर त्याची सगळी केअर करणं, बाळाच्या शीचा इथे आपल्याला बाळ झाल्यानंतर काही दिवस बाळाच्या शीचा रंग पण पाहावं लागतं, त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. ते सगळं ते बुक असतं, त्या बुकमध्ये नोट करतात. जेवढे दिवस ते येतात, 5 दिवस 7 दिवस येतात, तर ते सगळं त्या बुकमध्ये नोट करतात. टाईम टू टाईम बाळाचं ते वजन घेतात, त्याच्यात ठेवतात. आणि हे सगळं ते ज्यांच्याकडे आपलं नाव रजिस्टर असतं, ज्यांनी आपली डिलिव्हरी केलेली आहे, मिडवाईफ म्हणा किंवा जे गायनोकॉलॉजिस्ट असतील, त्यांच्यापर्यंत ही सगळी ते माहिती पोचवत असतात. म्हणजे की काही आपल्याला किंवा बाळाला काही त्रास होत असेल तर त्याची पण ते संपूर्ण माहिती त्यांना देतात, आणि अशा प्रकारे मग ती आपल्याला छान हेल्प होते. आणि आपली डिलिव्हरी झाल्यानंतर ही मिडवाईफ आपल्या घरी येते, आणि त्याच्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम होतो आहे का, त्रास होतो आहे का, ही सगळी माहिती ते आपले घेत असतात. तर अशा प्रकारे मिडवाईफ आणि क्रामझोर्गची आपल्याला छान प्रकारे मदत होते. तर आपण जेव्हा 7वा महिना किंवा 9व्या महिन्यामध्ये अशा 2 टायमिंगला इन्फॉर्मेशन इव्हिनिंग भरवलेल्या असतात मिडवाईफनी, त्यावेळेस त्या इन्फॉर्मेशन इव्हिनिंगमध्ये आपल्याला बोलवतात, आणि तेव्हा जी संपूर्ण माहिती असते, म्हणजे की तुम्हाला 9व्या महिन्यामध्ये दुखायला लागलं तर तुम्ही आम्हाला कॉल कधी करायचा, किंवा जी प्रोसेस असते की कुठल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. मध्यरात्री जर असं काही झालं, दुखायला लागलं किंवा वॉटर ब्रोक झालं, तर न घाबरता तुम्ही कशाप्रकारे स्वतःला सावरू शकता, कॉल करून आमचा वाट बघू शकता. अशा प्रकारे सगळी माहिती आपल्याला देतात. त्याचबरोबर आपल्याला काय तयारी करायची आहे घरामध्ये त्याची पण सगळी माहिती दिलेली असते, लिस्ट दिलेली असते. त्यानुसार आपण आपल्या घरामध्ये त्या सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या.
आणि त्या ठेवायच्या असतात। त्याचबरोबर आपल्याला ऑप्शन असतो, आपण येथे घरातही डिलिव्हरी करू शकतो किंवा हॉस्पिटलमध्येही डिलिव्हरी करू शकतो। तर घरात जरी तुम्हाला डिलिव्हरी करायची असेल तर बिलकुल घाबरू नका। तर तुम्हाला तुमचं जे इन्शुरन्स असतो त्या इन्शुरन्सकडून तुम्हाला क्राम पॅकेट येतं। क्राम पॅकेट म्हणजे मेडिकलचा बॉक्स येतो मोठा, त्या आणि ते प्रत्येकालाच येतो। इथे तुम्ही नाव रजिस्टर केलं, तुमच्या इन्शुरन्समध्ये सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात, तर तो तुम्हाला 7व्या महिन्यामध्ये किंवा 8व्या महिन्यामध्ये तुमचं क्राम पॅकेट येतं। त्यामध्ये सगळं सामान असतं जे आपल्याला डिलिव्हरीसाठी लागणार असतं, म्हणजे की सॅनिटरिंग पॅडपासून बाळाचे बेंबीचं ते नाळ कट करतो तिथे, नंतर जे क्लिप लावतात तिथपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे त्या बॉक्समध्ये दिसतात। आणि बाळाच्या खेळण्यांपासून सगळं, म्हणजे सगळं काय असतं डिलिव्हरीसाठी लागणारं सगळं सामान त्या बॉक्समध्ये असतं। तो बॉक्स पण आपल्याला छान एका ठिकाणी ठेवायचा आहे। जर सडनली घरामध्ये आपली डिलिव्हरी करायची वेळ आली तर तो बॉक्स कामी येतो। आणि अशा वेळी मिडवाईफ आणि त्यांच्याबरोबर नर्स येते, आपली घरामध्ये छान डिलिव्हरी होते। तर आपल्याकडे हे 2 ऑप्शन असतात आणि ते आपल्याला आधीच विचारतात की तुम्ही घरी करणार आहात की हॉस्पिटलमध्ये। हॉस्पिटलमध्ये करणार असाल तर तुमच्या एरियामध्ये जे तुम्हाला जवळ हॉस्पिटल असेल तिथे तुम्हाला तुमचं नाव रजिस्टर करायचं आहे त्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे की त्यांना एक आयडिया राहते या महिन्यामध्ये ह्या एवढ्या डिलिव्हरीज आहेत, त्यानुसार रूम तिथे आपल्याला सहज अवेलेबल होते आणि आपण जाऊन तिथे स्वतःला ॲडमिट करून घेऊ शकतो आणि अशा प्रकारे इझिली आपल्याला हॉस्पिटलमध्ये रूम भेटते। तर अशा प्रकारे मिडवाईफ आपल्याला प्रत्येक स्टेपवरती आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतात, आपली छान काळजी घेत असतात। आणि त्यांचा रोल त्यात फक्त प्रेग्नन्सीपर्यंत किंवा डिलिव्हरीपर्यंत न निभावता आफ्टर डिलिव्हरी पण छान प्रकारे घरी येतात, आपल्या बाळाची सगळी माहिती घेतात, हेल्थ इश्यू आईचे आणि बाळाचे, त्यानुसार ते आपल्याला सजेस्ट करत असतात। अशा प्रकारे मिडवाईफ इथे हेल्प करते। आणि क्रामजोगचं आपल्याला खूप मदत होते जेव्हा आपलं भारतामधून कुणी येत नाही किंवा जरी आले तरी आपल्या बाळाची काळजी घेणारं कोणतरी पाहिजे असतं। पहिले 5 ते 7 दिवस, म्हणजे की बाळाचं वजन घेणं, टाईम टू टाईम बाळाला दूध पाजणं। आता आई दुपारी जर झोपली असेल तर अशा वेळी बाळ उठून सतत रडत असतात, तर तेव्हा ते बाळाला घेतात। मग बाळाला फॉर्म्युला आपण देत असेल तर फॉर्म्युला मिल्क तयार करून बाळाला पाजतात। हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर डिलिव्हरी केली तर हॉस्पिटलचा खर्च असा खूप काही येत नाही, कारण हे सगळं इन्शुरन्समध्ये आपलं इन्क्लूड असतं। त्यामुळं आपण जर हॉस्पिटलमध्ये जाऊन आपली डिलिव्हरी झाली तरी पण आपल्याला खूप सारा असा खर्च येत नाही। फक्त आपल्याबरोबर जो आपला पार्टनर असेल, आपली आई असेल किंवा आपले मिस्टर असतील, ते जर आपल्याला जर 1-2 रात्री तिथे राहावे लागले तर फक्त त्यांच्या बेडचा जो काही खर्च असेल तेवढाच द्यायचा असतो। बाकी संपूर्ण डिलिव्हरीचं पॅकेज संपूर्ण इन्शुरन्समध्ये कव्हर होतं। आणि काही हेल्थ इश्यूज जरी आले तरी छान प्रकारे मॅनेज केलं जाते। इथले हॉस्पिटल्समध्ये खूप छान छान स्टाफ्स असतात आणि आफ्टर डिलिव्हरी पण ते आपल्याला येऊन छान प्रकारे हेल्प करतात सगळ्या प्रकारचे। त्यामुळे घाबरण्याचं काही एक कारण नाही। अशी ही सगळी प्रोसेस आहे येथे प्रेग्नन्सीपासून ती डिलिव्हरीपर्यंतची। आणि नंतर बाळ झाल्यानंतरही मग सुरू होती ती GGDची आपल्या सगळ्या अपॉइंटमेंट्स। GGD म्हणजे की जिथे लहान मुलांचं आरोग्य केंद्र आहे तिथले लोक येतात। नंतर मग बाळाचं ब्लड टेस्ट घेणं, मग बाळाचे कान चेक करणं, आईस चेक करणं आणि मग इथून प्रवास होतो तो GGDचा। तर प्रेग्नन्सी टू डिलिव्हरी हा माझा प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर केला। आय होप तुम्हाला थोडी येथून माहिती भेटली असेल। तर प्लीज पटकन आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटते अशाच छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।